परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या गुरुमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं परम पुण्यश्री अमृतानंद महास्वामीजी, कैलासपती स्वामीजी, परमपूज्य श्री सिद्धरामेश्वर स्वामीजी, परमपूज्य श्री बसवानंद स्वामीजी, परमपूज्य श्री बसवराजजी स्वामीजी आणि माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी युवक नेते आमचे उमदेचे संजयजी आणि या कार्यक्रमाचे सर्व नियोजन करणारे प्रमुख नियोजन करते आणि जमलेल्या सर्व भाविक वडीलधारी मंडळी, माता भगिनी, निश्चित मला स्वामींनी इकडे यावं निरोप आलेला होता आणि मी ठरवलं की आपण वेळात वेळ काढून, मी कालच येणार होतो परंतु मी बीड दौऱ्यावर होतो त्यामुळे मला येता आलं नाही, पण आज सगळा कार्यक्रम ह्याच्यातून वेळ काढून धावत मी या ठिकाणी आलो। मैं स्वामी जी को याद देना चाहता हूँ कि मैं जब कृषि मंत्री था राज्य का, तब मैं यहाँ आया था योगा करने के लिए। यह सामने वाला बिल्डिंग नहीं था, यह योगा का बहुत बड़ा पेंडाल आपने खड़ा किया था। माझे वडील हे सद्गुरु पंथातले सिद्धेश्वर महाराज, काडसिद्धेश्वर महाराज या पंथातले, कारण आमचा अभंगच आहे, जन्मात येथे मूळ पावावे शोधून। या मराठीमध्ये, कानडीमध्ये त्याचा अर्थ वेगळा असेल। खऱ्या अर्थानं या देशाला एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम हे भक्ती मार्गातून झालेलं आहे, साधू संतांच्या विचारातून झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी माझ्यासारख्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराला इथं येण्याचा मान सन्मान आपण दिला, हे मी माझ्या आई वडिलाचं, गावगाड्यातल्या कष्ट करणाऱ्या, शेताभातात राबणाऱ्या शेतकऱ्यांची पुण्याई आहे आणि म्हणून सदाभाऊ खोत अशा पवित्र जागेवरती येऊ शकला। मी आपला वेळ जास्त घेणार नाही, परंतु स्वामीजींनी सांगितलं की आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत। आमचे हात घेणारे नाहीत, आमचे हात देणारे आहेत। म्हणजे आम्ही काय देतो तर आम्ही समाजाला दृष्टी देतो, समाजाला माणूस म्हणून वागण्याचा एक दृष्टिकोन आम्ही देत असतो। कारण या पवित्र जागेवरून ज्यावेळी माणूस किंवा व्यक्ती बाहेर पडते त्यावेळी ती निर्मळ मनानं बाहेर पडत असते आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक ध्येय असतं, भावना तयार होती की मी समाजासाठी आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे। स्वामीजींनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं की या ठिकाणी ज्यांनी हा पंथ स्थापन केला त्या महागुरुवर्यांनी आपलं जीवन कसं व्यतीत केलं, समर्पित केलं। आणि म्हणून निश्चित मी एवढंच म्हणेन की राज्य सरकारनं आपल्या गायीला राज्याची गोमाता हा दर्जा दिला, या ठिकाणी गोशाळा उभा केली, कारण आपण गोमातेमध्ये 33 कोटी देवाचं वास्तव मानतो। कारण गायीच्या पाठीवरने जरी हात फिरवला
तर त्या हाताला एक वेगळा सुगंध येतो. आणि म्हणून निश्चितपणानं गोरक्षण या राज्यामध्ये देशामध्ये जर कुणी केलं असेल तर ते आमच्या साधू संतांनी केलेलं आहे. म्हणून आज खऱ्या अर्थानं गावगाड्यातली जिला आपण देशी गाय म्हणू त्या जाती आपल्याला खऱ्या अर्थानं इथं पाहायला मिळत आहेत. सगळे आपण शेताभातात राबणारी माणसं आहोत. कारण शेतकऱ्यांच्या व्यथा स्वामी म्हणले, संत तुकोबा हे सुद्धा गावगाड्यातले संत होते. संत चोखामाळी गावगाड्यातले संत होते. संत बहिणाबाई कवी होऊन गेल्या गावगाड्यातल्या होत्या. अशा अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. कर्नाटक राज्याच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं जन्माला आले. अनेक संतांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं वर्णन केलं. कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील पिकोन या ग्रामजन उपाशी. अरे तुझा कच्चा माल मातीच्या भावानं गेला आणि चक्कीवर दळल्यानंतर बिस्किटचा पुडा होऊन गावात आला, 50 ग्रामला 10 रुपये घेऊन निघून गेला. कच्चा माल मातीच्या भावे झाला, पक्का होताची चौपटीनं आला. म्हणजे गावगाड्याच्या व्यथा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या संतांनी मांडल्या. पण मी इथं जमलेल्या शेतकरी भावांना सांगतो की भविष्यामध्ये या जगामध्ये अनेक उलटापालटी होतील, अनेक उद्योग येतील. पण माझ्या बापाचा एकमेव असा उद्योग आहे की या जगामध्ये कितीही शोध लागले तर कोणत्याही कारखान्यामध्ये गहू तयार होणार नाही, ज्वारी तयार होणार नाही, ऊस तयार होणार नाही, हरभरा तयार होणार नाही, कोणतीही डाळ तयार होणार नाही. 2 वेळच्या पोटाला लागणारं आणि 5 बोटं मुखाकडे जाणारं जे काय अमृत तयार होईल ते फक्त माझ्या बापाच्याच कारखान्यामध्ये होईल, बाकी कुणाच्याही कारखान्यामध्ये होणार नाही. याच्यावर अजून कुणाला शोध नाही लावता आला आणि तो लागणारही नाही. आणि म्हणून मी शेतकरी भावंडांना म्हणेल की निराश होऊ नका. कारण मी अनेक वेळा सांगितलं की आम्ही सुपानं पेरलं की पोत्यानं घरला घेऊन येतोय. या जगाच्या पाठीवर असा कुठला कारखाना नाही की किलोवर लोखंड टाकलं की 10 किलो बाहेर पडतंय. पण माझ्या बापाचा एकमेव असा कारखाना आहे की 1 किलो टाकलं की 1000 किलो बाहेर येतंय. फक्त माझ्या बापाचा कारखाना आहे. आणि म्हणून या जगाच्या पाठीवर श्रीमंत कोण असेल तर तो माझा अन्नदाता श्रीमंत आहे. अन्न सगळ्यांना वाढणारा माझा बाप श्रीमंत आहे. आणि म्हणून निश्चितपणानं ही साधू संतांची व्यासपीठ ही कुणाची आहेत? ही गावगाड्यातल्या दुखी भागलेल्या माणसाला विसावा देणारी, त्याच्या आयुष्याचं सार्थक करणारी, त्याला जगण्याची उमेद देणारी ही सगळी व्यासपीठ आणि सगळे संत हे गावगाड्यातल्या कुशीतले आहेत, गावगाड्यातल्या मातीतले आहेत. आणि म्हणून स्वामीजी म्हणले या उझाळ माळरानावरती सुद्धा स्वामी येऊन इथं का बसले तर इथं राबणारी माणसं आहेत, इथं घाम घालणारी माणसं आहेत आणि जगाला खायला घालणारी माणसं आहेत. मला त्यांच्याजवळ जायचं. देव कुणाजवळ जातो? ज्याचा घाम निघतो, जो सत्याच्या वाटेनं चालतो त्याच्या जवळ देव जात असतो. आणि म्हणून आज हा पवित्र मठ खऱ्या अर्थानं राबणाऱ्या माणसांच्या जवळ आलेला आहे. आणि म्हणून शेतीला भवितव्य आहे, गावगाड्याला भवितव्य आहे. आमचा गावगाडा हा 18 पगड जातीचा गावगाडा आहे. मी तुम्हाला 2-3 मिनिटच वेळ घेणार आहे कारण इथं माझ्या माई माऊल्या आहेत. आमच्या गावगाड्याची रचना किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आमच्या गावगाड्यामध्ये साळी आहे, तिली आहे, माळी आहे, कोळी आहे, कुष्टी आहे, लवार आहे, सुतार आहे,
बौद्ध आहे, मातंग आहे, चर्मकार आहे, 18 पगड जातीची माणसं गावात मात्र सण एकाच वेळी आम्ही साजरा करतो आणि देवाच्या पालखीला सगळा गाव नटून 18 पगड जातीचा उभा राहतो. म्हणजे खऱ्या अर्थानं श्रद्धा कुठे आहे? ती माझ्या गावगाड्यात आहे. अरे पिंगळा जोशी माझ्या गावगाड्यात येतो, कडक लक्ष्मी माझ्या गावगाड्यात येते, फकीर माझ्या गावगाड्यात येतो, माय माऊली सुपातनं दान गावगाड्यात देते. तिच्या सुपामध्ये एक अंगाऱ्याची चिमट येते, ती चिमट कपाळाला लावती, लेकरा बाळाला लावती, घरात फुंकती. का? ती म्हणती इथं आता देवाचं वास्तव होणार आहे. हे फक्त पायाला कुठं मिळतं? गावगाड्यामध्येच पायाला मिळतं, ते बाकी कुठेही पायाला मिळत नाही. शहरामध्ये कडक लक्ष्मी नाही, शहरामध्ये पिंगळा जोशी नाही, शहरामध्ये 12 बुलतेदार नाही आहेत, शहरामध्ये सूपही नाही, ती मायमाऊली उभा राहत नाही. अरे सगळं वैभव हे कुठं आहे? आमचं गावगाड्यामध्ये आहे. आणि हे गावगाड्यामध्ये वैभव का टिकू नये? तर साधू संतांचा वास हा आमच्या गावगाड्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. कारण हे वैभव खऱ्या अर्थानं गावगाड्याचं आहे. आणि म्हणून स्वामीजी, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, संजयराव तुमच्याजवळ आहे, तुम्ही मला हक्कानं सांगा. तुम्ही म्हटला आम्ही घेणारे नाही, तुम्ही या, श्रद्धा ठेवा. पण स्वामीजी मी खरं तुम्हाला सांगतो कि मैं बहुत छोटा आदमी हूं. मैं 2 बार MLA हुआ, 1 बार राज्य मंत्री मिनिस्टर रहा. पर नम्रता पूर्वक मैं आपको बताता हूं कि मेरे चुनाव के लिए पैसा कितना खर्चा आया? बहुत आया. कितना आया? 0. मैं 0. आपको ऐसा लगेगा झोरो पैसा खर्चा आया कि सदाभाऊ MLA कैसा बना? मैं पहली बार बिन विरोध चुना, मेरे खिलाफ कोई खड़ा नहीं था. दूसरी बार मेरे खिलाफ खड़े थे, पर मैं 1 नंबर वोट से चुन के आया. और खर्चा कितना हुआ मेरा? 10,000 रुपए. चुन के आने के बाद वो भी 10,000 स्वामी जी मुझे वापस मिला. मैं भाग्यवान हूं कि मेरे इलेक्शन के लिए कोई पैसा नहीं लगा. क्यों नहीं लगा? मेरे माता पिता पंडरी के विठोबा के वारकरी थे, मेरे पिताजी प्रवचन करते थे, मैं ग्रंथ पढ़ता था. मेरे पिताजी को पढ़ने को नहीं आता था, तो मैं ग्रंथ पढ़ता था, पिताजी उसका अर्थ बताते थे, लोग श्रवण करते थे. जितने ग्रंथ मैंने पढ़ा है उतना ग्रंथ मैंने पिताजी के 40-50 साल, मुझे आज मेरी उम्र 60 साल की है, 40 साल के पहले ग्रंथ में जितना पढ़ा उतना ग्रंथ मैंने ग्रंथालय गांव में बना. मेरा छोटा गांव है, मेरे पास 14,000 बुक है. अभी 14,000 बुक है. मैं ग्रंथ पढ़ता था, मेरे पिताजी प्रवचन करते थे, लोग जो सीधा देते थे उस पैसे पर हमारा घर का कारोबार चलता था. अरे भगवान ने मुझे कहां तक लेके गया. मैं आपको ही स्वामी जी निमंत्रण दूंगा. मेरे पास पूरे देश के अभी 700 बच्चे मेरे पास पढ़ते हैं. जम्मू कश्मीर का बच्चा है, हरियाणा का बच्चा है, उत्तर प्रदेश का है, बिहार का है, कर्नाटक का है, आंध्र का है, 20 राज्यों के बच्चे हैं. या जत के भी कोई बच्चे मेरे पास है. और जे बच्चे मेरे पास है मैं किसी का 1 पैसा भी नहीं लेता. जत तालुका के भी 20, 25, 30 बच्चे मेरे पास पढ़ते हैं. और वो मेरा स्कूल जंगल में है, मैं भी जंगल में महाराज रहता हूं. क्या है, मैंने क्या सोचा है कि हम खाली हाथ आए, हम वापस खाली हाथ जाने वाले हैं. इस धरती पे हम यात्रा करने के लिए आए हैं. यात्रा जब हमारी खत्म होगी तब हमें वापस जाना ही पड़ेगा. ये जिसको मालूम होता है वो
किसी को लुभाड़ता नहीं, लुटता नहीं। क्यों? जिसको वापस जाना मालूम होता है वो आदमी सच्चाई से चलता है। इसे मी महाराजला, स्वामीजींना विनंती करेन की माझी आमदारकी ही जनतेची आहे, कष्टकरी समाजाची आहे, तुमच्यासारख्या साधू संतांच्या आशीर्वादाची आहे, माझ्या आई वडिलांच्या वारकरी पांडुरंगाच्या आशीर्वादाची आहे। मी माझ्या संजय राव मी बसेन, काही गोष्टी आम्ही करू, कारण शेवटी मला की काही ठेवायचं नाही। म्हणजे मी एवढी संस्था मोठी केली, त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक माझे ट्रस्ट आहेत। स्वामीजी एक गोष्ट आज तुमच्या समोर सांगतो की मी एवढी मोठी संस्थांनी ट्रस्ट केलं आणि त्याचं मी कोर्टामध्ये ॲफिडेविट तयार केलंय की माझ्यानंतर या संपत्तीवरती अधिकार हा इथं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा असेल, माझ्या कोणत्याही कुटुंबातल्या व्यक्तीचा नसेल। कारण जीवन हे तुम्ही चांगल्या मार्गाने जगल्यानंतर सुद्धा समाधानानं खऱ्या अर्थानं जगता येतं। कारण आमच्या आता सर्व इथं आलेले आहेत, तर तुम्हाला मी सांगतो की स्वामीजी मी असा झोपलेलो होतो घरामध्ये आणि मला फोन आला की उद्या तुम्हाला आमदारकीचा अर्ज भरायला यायचा आहे, तुमचं तिकीट जाहीर झालं। आणि मी झोपलो होतो, मला थोडे ताप आलेला होता। आमच्या पोरानं असा डोक्यावर हात मारला की भाऊ टीव्हीवर नाव पडायला लागलं, कसं काय यायला लागलं? मलाही आश्चर्य वाटलं। मी दोघा तिघा टीव्हीवाल्यांना फोन लावला, अरे माझंच नाव ऐकत। कारण सतमार्गाने गेल्यानंतर परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी उभा असतो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं गावगाड्यातली माणसं, राबणारी माणसं ही खऱ्या अर्थानं चालती बोलती विद्यापीठ आहेत, चालते बोलते आमचं ते देवघर आहे। आणि म्हणून अशा वास्तवामध्ये तुम्ही आपण सगळे आला, मी आलो, खऱ्या अर्थानं स्वामीजी हे एक परमेश्वरानं या पृथ्वी तलावरती पाठवलेले देवदूत आहेत आणि त्यांचं काम आहे की समाजाला सदमार्गाला घेऊन जायचं। आणि अशा ठिकाणी मला निमंत्रित केलं, मला दुसऱ्यांदा येण्याचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी योग आला। मी माझ्या पूर्वजांची पुण्य आहे, माझ्या आईवडिलांची पुण्य आहे आणि म्हणून अशा जागेला मला दुसऱ्यांदा येता आलं। मी संजयरावला विनंती करेन की चंद्रकांत दादा मुक्कामला येतील, पण मलाही तुम्ही इथं मुक्कामला बोलवा। कारण आणि मी नम्रपणाने संजयराव सांगेन की तुम्ही बघितलंय की मी 4 पायाच्या पलंगावर स्वामीजी कधीही झोपत नाही, मी जमिनीवरती झोपतो। आणि जमिनीवरती मी मंत्री झालो तरी सुद्धा सतरंजीवरती झोपत होतो। माई माऊलीला एवढ्यासाठी सांगतो की मी एक घर बांधलं, माझे वडील दगड मातीच्या घरात राहत होते, ते घर आम्ही माया लेकरांनी, माझ्या आईनं बापानं आणि मीच बांधलं। रानातनं दगड गोळा करून चिखल आणून बांधलं आणि ज्यावेळी पोरगा कर्तबगार झाला मी चांगलं घर बांधलं। मी माझ्या वडिलाला माझ्या वडिलाची रूम दाखवली आणि रूम बघितल्यानंतर पलंग करायचा चालला होता, त्यावेळी म्हणले अरे मी लोकरीच्या जेनावरती झोपतो, त्याच्यावरती धोतर टाकतो आणि जुन्या कापडाची गुदडी, आमच्याकडे त्याला वाकळ म्हणतात, माझी आई वाकळ शिवायची लहान टाके घालून, आणि त्या वाकळेमध्ये अरे उभ असत्या तुझ्या या पलंगावर मला झोप लागल का? आणि योगानं माझ्या वडिलांना त्या रूममध्ये येण्याच्या अगोदरच हे जग सोडून जावं लागलं। आणि त्यावेळी मी ठरवलं की वडिलांचं जान आणि त्यांची वाकाळ हीच आपल्या आयुष्याची सोबती असेल। मी खरंच आश्चर्य, स्वामीजी काय चमत्कार असतो मला माहीत नाही। 2015 साली माझे वडील गेले, 2015 साली वडील जी गोधडी पांघरत होते तीच गोधडी मी आजही पांघरतोय, पण 10 वर्ष होऊन गेली त्या गोधडीला साधं होल सुद्धा पडलं नाही। म्हणजे त्या गोधडीमध्ये माझ्या वडिलाचा किती वास्तव्य आहे, किती सावल्या आहेत,
आणि म्हणून तुम्ही आकाशा एवढे मोठे व्हा, पण तुमचे पाय हे जमिनीवर असून द्या. ज्या माणसाचे पाय जमिनीवर राहतात ती माणसं आयुष्यामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेली असतात आणि मरताना माणूस म्हणून मरत असतात. आणि निश्चित मला या ठिकाणी चांगल्या ठिकाणी स्वामीजींच्या या पवित्र ठिकाणी आज येण्याचा योग लाभला. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने इथल्या सगळ्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.